विचार केला तर स्क्वॉड अगदी मजबूत आहे. अभि धायगुडे सारखा खेळाडू आज ऍड होतोय, त्यासोबत अमोल सर असतील, त्यासोबत मौलाली पटेल सारखा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रजत 6 गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली भूमिका बजावत आहेत. त्यासोबत आपण पाहतो सिनियर प्लेयर्स देखील खंडाळा संघामध्ये उपस्थित आहेत, यंगस्टर्स आहेत, त्यामुळे परफेक्ट बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो. तो समोर घाटदारी संघाचा विचार केला तर या संघाने संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या गाववाईज क्रिकेटमध्ये खूप चांगली भूमिका बजावली किंवा या संघाचा बोलबाला निश्चित आपण सातत्यपूर्व पाहिलेला आहे. या संघाचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये निखिल सोळसकर सारखा खेळाडू आहे. लेफ्ट हँडेड चेतन इंदलकर आपण पाहतो, त्यासोबत घाटदऱ्याचा वंडर बॉय ज्या खेळाडूने संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव केलेलं आहे असा आकाश सोळसकर या संघामध्ये पाहायला मिळतो. त्यासोबत हेमंत असेल, हे सगळे खेळाडू जे निश्चित अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स आहेत आणि या संपूर्ण संघाची मदार 2 आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशा पद्धतीने सामना आपण पाहणार आहोत. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण सन्मान्य संतोष माने सर यांना पाहतो. संतोष माने यांचं देखील क्रिकेटवर निस्सीम प्रेम आपण पाहिलेलं आहे. अगदी प्रत्येक खेळाडूच्या मागे अतिशय चांगल्या पद्धतीचं पाठबळ उभं करण्याचं काम संतोष सर यांनी केलंय आणि 30 सर्कल अर्थात पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाचे आहे. बॅटिंग मार्क वरती जर विचार केला तर अहिरे गावचा सुपरस्टार खेळाडू आयकॉन भूमिकेत अर्थात अभि धायगुडे बॅटिंग मार्क वरती होईल सज्ज. गाववाईज क्रिकेटचा देखना सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 31,000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्या सगळ्यांचे मनातले आमदार जननायक मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं षटक आपण जर पाहिलं तर संघ नायकानं अर्थात आकाशने सोपवले अक्षय वाठारकर या खेळाडूच्या हातामध्ये डावकुऱ्या हाताचा परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा खेळाडू समोर तितक्याच ताकदीचा अभि धायगुडे. 30 सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये निखिल सोळसकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवलाय. पहिला बॉल सेमीफायनल क्रमांक 1 ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफूट वरती आले, कट करण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड द ऑफ स्टंप, टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल निघून गेला आणि पहिल्या बॉलवरती आलाय डॉट बॉल. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळले. एक चांगला गोलंदाज म्हणून काय आपण पाहतो व्हेरिएशन्स आहेत. इन स्विंगर चांगल्या पद्धतीने करू शकतो, आउट स्विंगर आहे. अक्रॉस द बॅट आले, आडव्या बॅटने खेळलाय, काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करतायत बॉलचा, एक सिंगल केली जाईल कंप्लीट आणि आता 0-1 या धावसंख्येवरती आलाय हा संघ. घाटदरे संघाचा विचार केला तर क्षेत्ररक्षणाची बाजू निश्चित मजबूत आहे. 0 विश्व निर्माण होतं एक संकल्पना आहे. आता 1 धावफलकावरती लागलेले आहे आणि 1 मधून हा प्रवास पुढे चालू झालाय खंडाळा संघाचा. ओव्हर द विकेट साठी आपण पाहतो यावेळेसचा बॉल पहा ऑन साइडलाच खेळायचा आहे, परंतु सातत्यपूर्व जे काही आपण गोलंदाजीची भूमिका पाहिलेली आहे, आउट स्विंगर चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करण्याची क्षमता अक्षयकडे आहे आणि टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला हलकासा कट होणारा बॉल पाहतोय आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1 धावफलकावरती लागलेले आहे. यावेळेचा स्ट्रोक चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, गॅप मध्ये असणारा स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने अगदी अलॉंग द कार्पेट सरपटत जाणारा कॉपी बुक चौकार. पहिला चौकार वसूल केला गेला. अगदी वेगवान रॅपिड बॉल होता, त्यावरती कनेक्शन चांगलं आणि इंटेन्शन पूर्ण होईल 4 धावांचं. अप्रतिम स्ट्रोक, ग्लोरियस स्ट्रोक मैदानामध्ये सजवला गेलाय. बॅकवर्ड पॉइंटला अशा प्रकारे स्ट्रोक आल्यानंतर निश्चित प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, परंतु यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांनी कळवलंय एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती अंकित होईल. ऑन द राइज डाउन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक धावतो, बॉलचा पाठमोडा करेल.
परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. दुसरा अक्षय वाठरकर वरती चढवलेला हल्ला चौकार. अमोल सर बॅटिंग मार्क वरती आहेत. 2 चौकार या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे खंडाळा संघाचा. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार वसूल करत स्कोर कार्ड 10 या धावसंख्येवरती जातोय. पॉवर प्लेचे षटक आहे. 30 यार्ड सर्कलचा निश्चित चांगला सदुपयोग करण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस बॅकफुट वरती आले परंतु इनस्विंगर व्हायला मिळाला आणि षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस विदाउट लॉस ऑफ एनी विकेट खंडाळा संघ पूर्ण करतोय धाव फलकावरती 10 धावा. 10 या धावसंख्येचं महत्व तुम्हाला माहित आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक, ज्या खेळाडूला गॉड ऑफ क्रिकेट असं संबोधलं जातं, षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकासाठी स्वतः आकाश सोळसकर आपण पाहतो. घाटदरे एक्सप्रेस, सातारा एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, तर समोर जर आपण पाहिलं तर आयकॉन प्लेअर आहे अभि धायगुडे. म्हणजे दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टचा महामुकाबला. षटक क्रमांक 2 मध्ये आकाश वर्सेस अभि. दुसऱ्या षटकामध्ये मात्र आपण क्षेत्ररक्षणाची बाजू पाहतो. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आतमध्ये आल्यानंतर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उभा ठेवला आणि त्यासोबत वाईडिश डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकांना आणण्यात येते. अशी क्षेत्ररक्षणाची बाजू आहे. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. सेमीफायनल पहिली आहे आणि पहिली सेमीफायनल सुपर हिट पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आलेत. त्या आकाशच्या विरोधामध्ये अभिची काय माइंडसेट आहे, अभिची काय मनस्थिती आहे, हे आपण या षटक क्रमांक 2 मध्ये पाहणार आहोत. थर्टी यार्ड पॉवर प्लेचे षटक आहे. मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑन वाईडिश काऊ कॉर्नर रिजन. ओव्हर नंबर 2 ओव्हर द विकेट साठी आकाश बॉलिंग ट्रॅक वरून होईल सज्ज. पहिला बॉल ओव्हर द विकेट वरती आल्यानंतर आपण पाहतो रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. अभि यांना माहिती आहे की डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आहे आणि त्यानंतर एक गॅप शोधायचा असेल तर मात्र रचनात्मक फटके, कलात्मक फटके खेळणं गरजेचं आहे आणि म्हणून पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. पहिला बॉल येतोय डॉट. स्टेप आउट झाले. ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक बॅकअप मिळेल, प्रोटेक्शन देण्यासाठी होईल सज्ज. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. एक सिंगल केली जाईल कंप्लीट. मेगा फायनलचा दिवस आहे. पहिलीच मॅच, अगदी रंगतदार मॅच निश्चित प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. एका बाजूला घाटदरे, दुसऱ्या बाजूला खंडाळा. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. मेगा फायनलचा गोल्डन डे आहे आणि सगळ्यांच्या नजरा आज मेगा फायनलच्या सामन्यावरती लागून राहिलेल्या आहेत. त्यासाठी ही लढाई महत्वाची आहे. यावेळेसचा बॉल ऑन साइडलाच खेळायचा. हा प्रॉपर टायमिंग आहे परंतु 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये जाणारा बॉल आपण पाहतोय. डी झोन अर्थात डिक्लेरेशन झोन बॅकवर्ड रिजन मध्ये एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सेन्सिबल सुरुवात जी काही केली आहे किंवा मॅच्युअर क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. 6 षटकांचं क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेचा स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये, अगदी वेगवान बॉल होता. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक सेफ अँड इन टू द बास्केट. पहिला झटका आकाश सोळसकरला मिळते. पहिली सफलता. अमोल सर बॅक टू पवेलियन. पहिला महत्वाचा खेळाडू गारद होतोय. ज्या प्रकारे आपण पाहतो रिप्लेच्या माध्यमातून स्पोर्ट ऑन लाईव्ह वरती, स्ट्रोक
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं बॅटवरती बॉलचं आणि एक वेगवान चेंडू होता. अगदी इलेव्हेशन खूप मिळालं, परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीनं त्या बॉलच्या खाली आला आणि एक सेफली हँड मध्ये चेंडू कॅरी केला आणि पहिला झटका लागतोय टीम खंडाळा संघाला. अमोल सर्जांनी मात्र सुरुवात चांगली करून दिली, 2 चौकार आले अक्षय वाटरकरच्या गोलंदाजीवरती, परंतु त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक पुरेपूर पाहिला मिळतो आकाश सोळसकरचा. आणि इथं आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल खंडाळा संघासाठी. प्लेअर आहे सुमित. याही खेळाडूची भरपूर चर्चा आपण पाहिलेली आहे, खास करून खंडाळा तालुक्यामध्ये किंवा KTPL सारख्या टुर्नामेंट असतील अशा टुर्नामेंटमध्ये खूप चांगली भूमिका या खेळाडूची महत्त्वाची आहे, परंतु आता गावासाठी निश्चित चांगल्या पद्धतीचं योगदान देणं गरजेचं आहे. एका एंडनं जर विचार केला तर दुसऱ्या एंडला अभित आयगुडे सारखा एक जबरदस्त हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. याही खेळाडूची खेळी निश्चित खंडाळा संघासाठी महत्त्वाची आहे. लेफ्ट हँडेड बॅटर सुमित, ज्या खेळाडूनं किंवा ज्या लेफ्ट हँडेड बॅटरसाठी निश्चित ही खेळपट्टी प्रभावित करून जाते आतापर्यंत. हो यावेळेस मात्र टप्पा पडतोय, परंतु बॅट फ्लो जो आहे तो अगदी वेगवान झाला आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 मध्ये निश्चित एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. काय या खेळाडूला घाटदरेचा सुपरस्टार खेळाडू म्हणून ओळखलं जातं, काय या खेळाडूला STPL सातारा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अतिशय चांगल्या मोठ्या पद्धतीची मागणी राहते आणि गोलंदाजीमध्ये या खेळाडूनं कशा पद्धतीनं करिअर केले हे आपण पाहतोय. यावेळेस स्ट्रोक बॅटची स्ट्रॉंग एज, सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय डी झोन मध्ये. दोन षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतो 15 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा होत्या. या ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट आकाश यांना मिळाली आणि त्यासोबत 5 धावा खर्च करत असताना एक किफायतशीर षटक मी म्हणेन घाटदरे संघासाठी. एक चांगलं षटक, 15 धावा धाव फलकावरती. आता इथून पुढे जर तुम्ही पाहिलं ना तर पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलीत आणि 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर षटक क्रमांक 2 वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अक्षय वाठारकरला बोलवले. ज्या पद्धतीने आपण पाहतो आयकॉनसाठी 2 महत्वाच्या ओव्हर आहेत आणि त्या दुसरी ओव्हर देखील आकाशनं अक्षय वाठारकरच्या हातामध्ये दिलेली आहे. म्हणजे आता इथून पुढे वैभव वसव गोलंदाजी करू शकणार नाही. आयकॉन केवळ 2च ओव्हर डिलिव्हर करू शकतो. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो 30R सर्कलच्या बाहेर आता क्षेत्ररक्षण फैलावलं गेलं. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईडिश आहे समालोचन कक्षाच्या दिशेने. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो. लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे. यावेळेसचा स्ट्रोक फसला होता. बॅटची स्ट्रॉंग एज आपल्याला पाहायला मिळाली. दिल गलती कर पेटा, चुकीला माफी नाही आणि त्यानंतर कॅच ड्रॉप आणि चेंडू डी झोन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. ज्या पद्धतीने आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. ऑनसाइडला मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. कुछ देर के लिए जान तो हलक में थी खंडाळा संघाची, परंतु त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाकडून थोडी हलकीशी चूक आणि आता ही चूक महागात पडेल काही आपण पाहणार आहोत. हो व्हॉट बॉल यार, लाजवाब. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती देखील ती संधी उपलब्ध करून दिली होती. नंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील एक व्हेरिएशन आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस देखील होता आणि टर्न देखील होता या बॉलवरती. यावेळेस स्ट्रोक स्क्वेअर लेग रिजन मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल चालला आहे सीमारेषेला आग लावत. 4 धावांसाठी होतोय ग्लोरियस चौकार. घाटदरे चषक मधला एक बँडेड हिट आपण पाहतो. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये खूप चांगला स्ट्रोक मैदानामध्ये सजवण्यात आला आणि जले पे छिडका हुआ नमक. आधी त्या पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध होती, तो कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर तो चौकार येतोय. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा आपण आज पाहणार आहोत. ज्या प्रकारे आयकॉनच्या भूमिकेमध्ये अक्षय वाठारकर बरडचा खेळाडू आहे, त्यासोबत वैभव वसव प्लेअर फ्रॉम शिरवळ,
इंदापूरचं मला वाटतं प्रॉपर गाव आहे या खेळाडूचं, परंतु कामानिमित्त हा खेळाडू शिवपूर परिसरामध्ये सानिध्याला आहे. आणि त्यासोबत पाडेगाव संघासाठी देखील 2 आयकॉन महत्वाचे असतील, चांबली संघाचे देखील आयकॉन प्रतीक्षेत असतील. यावेळेसचा चेंडू पहा, पुन्हा एकदा लाजवाब चेंडू हाताळलाय. अनेक रथी अनेक महारथी या ग्राउंडवरती दाखल होत आहेत. चांबली संघाचे देखील सुपरस्टार खेळाडू बशीर या ठिकाणी आलेत, आपलं देखील स्वागत आहे. हो यावेळेसचा चेंडू पहा, टप्पा पडतोय बाहेरच्या दिशेला, बॉल वळून घेतोय आणि खूप चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळले. षटक क्रमांक 3 मध्ये निश्चित चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा फायदा निश्चित केला खंडाळा संघाच्या माध्यमातून, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये चौकार आलाय. यावेळेसचा स्ट्रोक ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, कनेक्शन चांगलं आहे आणि पंचाळांचा इशारा येतोय. बिग हिट, मॅग्नाफिसंट षटकार, षटकाराच्या साथीने या ओव्हरची होते समाप्ती. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो खूप वेळ मिळाला, हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॉलचा पाठलाग केला आणि अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवणारा एक जबरदस्त हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 6 धावांच्या साथीने स्कोर काढला येतोय चांगला आकार, 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांच्या अखेरीस 27 धावा धावफलकावरती लागतील. आणि ज्या प्रकारे आता इथं 2 ओव्हर अक्षयचं कंप्लीट झालेले आहेत आणि 1 ओव्हर आकाशने डिलिव्हर केली आहे, तर षटक क्रमांक 4 मध्ये निश्चित विचार विनिमय केला जातोय. 27 धावा धावफलकावरती आहे, 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 मध्ये कुणाला आमंत्रित केलं जाईल, विकल्प भरपूर आहेत. या संघाचा विचार केला तर चेतन इंदलकर चांगली गोलंदाजी करू शकतो, निखिल सोळसकरकडे क्षमता आहे. त्यासोबत आपण जर पाहिलं किशोर सोळसकर हा एक चांगला विकल्प आहे, परंतु षटक क्रमांक 4 मध्ये निश्चित स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना आपण गोलंदाज पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये अर्थात घाटदारीचा सुपरस्टार, ज्या खेळाडूने मागच्या षटकामध्ये एक महत्वाची सफलता आणि केवळ 5 धावा खर्च केल्या, असा आकाश. लेफ्ट हँडेड बॅटर, निश्चित ही खेळपट्टी लेफ्ट हँडेड बॅटरसाठी महत्वाची आहे किंवा लेफ्ट हँडेड बॅटरसाठी ऍडव्हान्टेज देणारी खेळपट्टी आहे. आणि या ग्राउंडवरती सुमित कडून निश्चित खंडाळ्याच्या संघाच्या अपेक्षा आहेत. ओव्हर द विकेट साठी गोलंदाज अराउंड द विकेट साठी सज्ज होतो यावेळेस लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला खेळायचा आहे, प्रॉपर टायमिंग नाहीये, मिस टाइम झालाय स्ट्रोक. त्यानंतर डी झोन मध्ये 2 धावांसाठी स्ट्रोक येतोय. 2 धावांच्या साथीने धावफलकाला एक चांगला आकार, 29 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल उभी करायची असेल तर आता मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये किंवा 3 ओव्हरमध्ये सेन्सिबल सुरुवात झाली, चौकार पाहायला मिळाले, परंतु आता एक मोठे बिग हिट, एक शेवटच्या चेंडूवरती अक्षय वाठारकरच्या विरोधामध्ये अभि दायगुडेने खेळलेला तो षटकार आणि त्यानंतर अटॅकिंग जी अभिची जी आपण पाहतो स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली. हो अक्रॉस द बॅट येत आहेत, परंतु कनेक्शन होत नाही, थोडस स्ट्रगल करतोय फलंदाज या खेळपट्टीवरती. ओव्हर नंबर 4 सुमित मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो अक्रॉस द बॅट येऊन मिड विकेट रिजन मध्ये स्ट्रोक खेळायचे सातत्यपूर्ण, परंतु थोडासा स्ट्रगल मध्ये जाणवलंय. समोर आकाशचा सारखा गोलंदाज आहे आणि वेगवान गोलंदाजीसाठी हा गोलंदाज माहीर आहे किंवा व्हेरिएशन देखील या खेळाडूकडून पाहायला मिळतात, परंतु सुमितला आता संघासाठी आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे. यावेळेचा स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साउंड ऑफ द बॅट, समालोचन कक्षाला दिलेली सलामी, हे आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. 6 धावा षटकार. सुमित मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी समोरचा बॉल होता किंवा आपण ज्या बॉलला एका षटकाराने आगाज केलाय. आतापर्यंत संपूर्ण जे काही मोमेंटम आहे ते शिफ्ट करण्याचा प्रयत्न सुमितचा आपल्याला पाहायला मिळाला.
ओहो, यावेळेस पहा गतीमध्ये केलेलं परिवर्तन, चेंज ऑफ पेस, षटकारानंतर कमबॅक. आकाशने देखील सांगितलं हम भी किसी से कम नाही, आणि त्यानंतर व्हेरिएशन दाखवत असताना आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 35 धावा आहेत. फायटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न खंडाळा संघाचा आपण पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, एक चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा तो बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय 2 धावांसाठी. ओव्हर नंबर 4, षटक क्रमांक 4 मध्ये आकाश सोळसकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या आधीच्या ओव्हरमध्ये आकाशला एक सफलता जरूर मिळाली, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता हे दोन्ही बॅट्समन पुरेपूर सेट आहेत, आणि आता सेट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येणारे जे चेंडू आहेत ते निर्णायक राहणं असणार आहेत. यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला खेळला, मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. निखिल सोळसकर बॉल मागे धावतोय, मिसफील्ड झाल्यानंतर चेंडू मात्र चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दिल गलती कर बैठा, आणि चुकीला इथं मात्र माफी नाहीये. 4 धावांच्या साथीने स्कोर कार्डला आला आकार. षटक क्रमांक 4 चा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा पोहोचतील 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या 2 षटकांमध्ये निश्चित सावध सुरुवात केली गेली, परंतु षटक क्रमांक 3 टार्गेट केले गेले. 12 धावा आल्या 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं, आणि षटक क्रमांक 4 मध्ये 1 चौकार 1 षटकार आणि डिक्लेरेशन झोनच्या धावा अशा मिळून 14 धावा आलेल्या आहेत. आणि आता ओव्हर नंबर 5 मध्ये चेतन इंदलकर या खेळाडूचा विचार केला तर डावकुळ्या हाताचा एक जबरदस्त गोलंदाज आहे, किंवा या खेळाडूची ऍक्शन आहे ना ती लाजवाब आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाजी करत असतो आणि खूप चांगला ऍक्शन बॉल फिनिश करतो. बॉल चांगल्या पद्धतीने कम्प्लीट राऊंड आर्म आपल्याला पाहायला मिळतो, आणि प्रतिम ऍक्शन हा चेंडू हाताळत असतो. समोर आपण पाहतोय अभि दायगुडे. आता ज्या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगला खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न किंवा अपेक्षा आहेत असा खेळाडू आहे, आणि दोन्ही खेळाडू तगडे आहेत, आणि ही ओव्हर निश्चित महत्वाची आहेत दोन्ही संघांसाठी. षटक क्रमांक 5 निर्णायक षटक आहे, संपूर्ण सामन्याची दिशा दाखवणारं षटक. हो, याही वेळेस पहा स्टेप आउट झालेत, परंतु बॉल निश्चित ऑफ स्टंपच्या बाहेरून आलो फ्रॉम बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे सातत्यपूर्व, आणि तो पहिला चेंडू हाताळला गेलाय डॉट बॉल. पुन्हा एकदा वेगवान बॉल हाताळलाय. लगातारचे 2 बॉल प्ले अँड मिस. गुड लेंथ वरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहिला, परंतु अगदी रॅपिडली अगदी वेगवान अगदी सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. दोन्ही चेंडू लाजवाब हाताळलेले आहेत. हो, यावेळेस स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक येतो डाऊन दी बॉल. वा, पकडली या कॅच. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अगदी कव्हर रिजन मधून एक्स्ट्रा कव्हरला आले, आणि एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला कॅच हाताळलाय. खूप चांगला कॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सेफ अँड इनटू द बास्केट. दुसरा झटका मिळतोय. चेतन इंदलकरला मिळते सफलता. आयकॉन प्लेअर अभि दायगुडेचा एक महत्वाचा कॅच. अक्षय बोडरे या खेळाडूच्या नावाची चर्चा निश्चित या मॅच मध्ये केली जाईल. एका क्षणाला असं वाटलं चौकार जाईल किंवा षटकार जाईल, परंतु तो कॅच कन्वर्ट करण्यात आलाय. लगातारचे 3 बॉल अप्रतिम. एक महत्वाची विकेट, आणि बॅटिंग मार्क वरती मौलाली पटेल बॅटिंग मार्क वरती लेफ्ट हँडेड प्लेअर च्या खेळाडूच्या माध्यमातून सातत्यपूर्व कॉर्क बॉल मध्ये खूप चांगली भूमिका बजावली जाते, आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील खंडाळा संघाचा मिडल ऑर्डर मधला हार्ड हिटर फलंदाज म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. आता निश्चित संघाला गरज आहे एक चांगला स्कोर उभा करण्याचे प्रयत्न निश्चित करणं गरजेचं आहे. हो, यावेळेस हा स्ट्रोक फसलाय, आणि लगातारचे 4 बॉल लाजवाब हाताळलेत चेतन इंदलकर. सुपरस्टार हे बॉस.
4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि एक महत्वाची विकेट आयकॉन प्लेअरची घेण्यामध्ये यश आलंय. स्ट्रोक हवेमध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑफचा डोक्यावरून लॉंग या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि एक सिंगल मिळते. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर, 5व्या षटकामधला शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. सुमित ज्या खेळाडूने एक षटकार खेळलाय आणि आता निश्चित या खेळाडूकडून अपेक्षा आहेत. हो, या वेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा अक्षर डाऊन डीप बॉल, परंतु इथे मात्र कॅच फसला आणि बॅकअप मिळाला निखिलचा खूप चांगल्या पद्धतीनं. एकच घेतली ना आणि एकाच धावेवरती थांबवले गेले. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या अखेरीस एक सफल षटक, 45 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये केवळ 2च धावा खर्च झालेल्या आहेत. 43 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये केवळ 2च धावा खर्च होऊन एक महत्वाची विकेट, एक सफल ओव्हर टीम घाटदरे संघासाठी चेतन इंदलकरची पाहिलेली आहे. ओव्हर नंबर 6 मध्ये आता लास्ट ओव्हर आहे. निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, महत्वाचं षटक आणि या 6व्या षटकामध्ये कोणाला आमंत्रित केलं जाईल? निखिलचा विकल्प आहे, किशोर आहे. ओव्हर नंबर 6 किशोर सोळस्कर बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट साठी लेफ्ट हँडेड बॅटर सुमित बॅटिंग मार्क वरती. यावेळेसचा स्ट्रोक पहा, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅकवर्ड रिजन मध्ये 2 धावा डिक्लेरेशनच्या झोन मधल्या मिळतील. रन कैसे भी हो आने जरुरी है. यावेळेसचा स्ट्रोक ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मधून बॉल चाललाय. 2 धावांसाठी पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये एक चांगली रणनीती पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून. डावखुऱ्या हाताच्या खेळपट्टीला हे ग्राउंड खूप चांगल्या पद्धतीने ऍडव्हान्टेज निश्चित देते, परंतु हाफ ट्रॅकर बॉल किंवा शॉर्ट पिच बॉल वरती प्रहार होतील आणि म्हणूनच इथे समोरची रणनीती पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल मात्र तिथं क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत आणि 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आले. लगातारचे तिन्ही बॉल वरती 2 धावा कंप्लीट आहेत आणि धाव फलकावरती 49 धावा लागत आहेत. अजूनही 3 चेंडू महत्वाचे आहेत. यावेळेस स्ट्रोक ऑन साइडलाच खेळला. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये निखिल सोळस्करचा मिळेल बॅकअप. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर पंचांचा इशारा येतोय, इट्स अ विकेट. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न होता, सुमितला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फसले मौलाली पटेल आणि इथं विकेट मात्र अभी अजूनही 2 चेंडू.
लय थंड आहे बा, जरा हे झालं होतं नॉर्मल. लय थंड आहे, थंड पितो. लय थंड आहे बरं पैसे नंतर. सौरभ बॅटिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. सौरभ बॅटनं ऑन साइडला खेळाय, डीप लॉंग वन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मस्तक पेदी आहे, दस्तक, 4 धावा चौकार. मस्तक पेदी दस्तक आणि तो चेंडू सीमा रेषेला लागला व डीप लॉंग ऑनच्या बाहेर चौकाराच्या साठी सुरुवात केली. अजून एक चेंडू महत्वाचा आहे. आल्या आल्या सौरभ यांनी आपला क्लास दाखवलाय. चौकाराच्या साथीनं 54 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत टीम खंडा. 54 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सेमीफायनलचा शेवटचा चेंडू किशोरांच्या हातामध्ये आहे, तर समोर एक चौकार खेळत सौरभ यांचा कॉन्फिडन्स वधारलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती काहीतरी खास करण्याचा प्रयत्न, काहीतरी गोड करण्याचा, शेवट गोड करण्याचा प्रयत्न निश्चित खंडा संघाचा असेल आणि समोर घाटदारे संघ धावा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. मिड विकेटचा खेळाडू आता थोडासा वाईडिश मिड विकेट मध्ये आणलाय आणि काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षणाची बाजू आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यावेळेस स्टोक फसला बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातातून निसटतो आणि 2 धावांसाठी 56 धावा धावफलकावरती लागतात खंडाळा संघाच्या. मॅच जिंकण्यासाठी घाटदारे संघाला बनवाव्या लागतील 36 चेंडू आणि 57 धावा. चेंडू आणि 57 धावा अशा पद्धतीची पहिली मॅच आपण पाहणार आहोत. घाटदारे संघाला विजयाचं समीकरण आहे. पहिल्या मॅचची मॅच हायलाइट स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण या इनिंग ब्रेक मध्ये पाहणार आहोत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो वाई, खंडाळा, महाबळेश्वर असेल किंवा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या खेळाडूंच्या पाठीमागे उभे राहणारे आणि त्याचप्रमाणे हॉटेल जिवाळाचे ओनर संतोषजी लोकरे साहेब यांच्या माध्यमातून घाटदारे संघाच्या प्रत्येक षटकाराला 51 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज सांगितलेलं आहे. म्हणजे पहा, क्रिकेट रसिक म्हणून अतिशय चांगली भूमिका आपण पाहतोय. अनेक मोठे खेळाडू या ठिकाणी खेळत असताना किंवा त्यांच्या पाठीमागे पाठबळ देण्याचं काम केलं गेलं. पहा, या टुर्नामेंट वरती पहा किती प्रेम केलं जातं. संतोष लोकरे सर असतील यांनी हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपये दिलेच आहेत. खेळाडूंसाठी तर प्राइज आहेच, परंतु वाई क्रिकेट असोसिएशन अखंड वाई ज्यांनी सांभाळली आणि अनेक मोठ्या टुर्नामेंट मध्ये अनेक ग्रामीण भागातल्या खेळाडूंना संधी दिली ते निलेश भोसले बावधन यांच्याकडून अंपायर साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज सांगितलेला आहे. निलेश माने यांच्या माध्यमातून संतोष यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज निलेश भोसले यांच्याकडून. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये टुर्नामेंट वरती प्रेम केलं जात आहे आणि अखंड वाई चे संस्थापक आणि संपूर्ण वाई तालुक्याचं ज्यांनी क्रिकेट पुढे नेण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावली ते निलेश भोसले बावधन यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज संतोष माने यांच्यासाठी. ते निश्चित आपण ही मॅच संपल्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते देणार आहोत. ते त्यांचे कॅश प्राइजचे जे पेमेंट आहे ते ऑनलाईन जमा देखील झालेलं आहे. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला
घाटदरे संघ आहे 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये किशोर सोळसकर आणि त्यांचे सोबतीला प्लेअर फ्रॉम बराड अक्षय वाठारकर या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात होते. सत्तावन्न धावांचं लक्ष आहे समोर. खंडाळा संघ देखील तितकाच परिपक्व आहे, तितकाच अनुभवी आहे आणि ही मॅच निश्चित सेमीफायनल क्रमांक 1 ची काटा टक्कर पाहिलं मी यात ते मात्र शंका नाहीये. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता और मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये मेहनतीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःचा संघर्ष हेच असेल यशाचं सूत्र. 30 यार्ड पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहिला मी जात, एक डीप मिड विकेट मध्ये आहे आणि एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये पाहिला मी. असे 2 क्षेत्ररक्षकांची भूमिका. त्यासोबत समोर गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवरती निखिल हा खेळाडूला हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. समोर प्लेअर फ्रॉम बरड आयकॉन प्लेअर अक्षय वाठारकर, परफेक्ट ऑलराऊंडर. पहिल्याच बॉलवरती स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि हा बॉल चाललाय सीमारेषेला आग लावत आहे. आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. चरण सिक्सर. सन्मान्य संतोषजी लोकरे साहेब यांच्या माध्यमातून 51 रुपयांचं कॅश प्राइज आहे या षटकारासाठी. हॉटेल जिवाळाचे ओनर. पहिलाच बॉल आपण पाहतो, युट्यूबच्या माध्यमातून रिप्ले दाखवला जातोय. पहिल्या चेंडूवरती आगाज केल्याच्या प्रकारे आपण पाहतो. सुरुवात मात्र दमदार झालेली आहे. घाटदरे संघासाठी हा षटकार आपण पाहिलेला आहे. ओव्हर द विकेट निखिल कमबॅक करत न जाणतात. ओहो, आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर अवे फ्रॉम बॉडी बॉल ठेवण्याचा प्रयत्न, वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न होता. ही स्ट्रॅटेजी निश्चित चांगली आहे, परंतु थोडंसं अंतर कमी पडलं आणि हा चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला. वाईड बॉल येतो, एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती अंकित केली जाते. बचावात्मक गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज, कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाचा माइंडसेट थोडासा आता बचावात्मक गोलंदाजी दिशेनं पाहायला मिळतोय. अटॅक इज द सोल्युशन ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तो अटॅक केल्यानंतर मात्र डिफेन्ससाठी गोलंदाज आलाय. यावेळेस देखील स्टेप आउट झाले. ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर गॅप पाहायला मिळालाय आणि हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने आग लावत चौकारासाठी. गॅप मधून बॉल फरार होतोय. पॉवर प्लेचा योग्य उपयोग पहा. आपण जर पाहिलं ना तर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक खेळाडू डीप लॉंग ऑफ मध्ये आहे आणि स्ट्रोक खेळा डीप लॉंग ऑनला. प्रॉपर गॅप मधून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय आणि धाव फलकाला येतोय. आकार 11 धावा, कनेक्शन चांगलं आणि 4 धावांचं इंटेन्शन होतं पूर्ण.
बॅकफूट वरती आले, यावेळेस मात्र गॅपमध्ये स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु खूप चांगला बॉल हाताळलाय. अगदी ज्या प्रकारे आपण पाहतो हलकीशी त्यावेळेस घुटना टेक ऑन साईडला स्ट्रोक खेळा, गॅपमधून स्ट्रोक चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमधून चौकार. 2 चौकार 1 षटकारानं स्कोर काढला येतो, खूप चांगला आकार. 15 धावा धावफलकावरती लागतात. ज्या प्रकारे आपण पाहतो ना अक्रॉस द बॅट आले, त्यानंतर मात्र स्ट्रोक फुल टॉस बॉल होता तो एक्झिक्यूट केला ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये, आणि गॅप मधून बॉल मात्र फरार झालाय 4 धावांसाठी. यावेळेस मात्र ऑन दी राईट स्ट्रोक खेळाय, क्षेत्ररक्षक येईल का बॉल पर्यंत पाहणं गरजेचं आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला, 2 धावांचा कॉल मिळाला आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट देखील केलाय. ऑन दी राईट स्ट्रोक होता, संधी होती का, परंतु क्षेत्ररक्षक मात्र बॉल चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि ही संधी फसली. 17 धावा, परंतु गोलंदाजांना देखील कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. या आधीच्या चेंडूवरती ज्यावेळेस बॅकफुटवरती आले त्यावेळेस देखील खूप चांगला बॉल हाताळला होता. यानंतर या चेंडूवरती देखील ती संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला आहे. फुल टॉसला नसेल माफी, फुल टॉस के ऊपर फुल लॉस होगा बॉस. 4 धावा चौकार. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावला आग लावण्याचं काम अक्षय वाठारकर या खेळाडूच्या बॅटमधून झालेलं आहे. 21 धावा, तब्बल 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने धाव फलकाला खूप चांगला आकार आलेला आहे. एकवीस धावा धावफलकावरती ओव्हर नंबर 2 मध्ये रजत शहा हा गोलंदाज आपण पाहतो. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेची महत्वाची ओव्हर हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बॉल चाललाय 2 धावांसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये. रिव्हर्सचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवण्याचा प्रयत्न पहा. पहिल्या षटकामध्ये किशोर यांचा विचार केला तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय वाठारकरची बॅटिंग एन्जॉय करत होते. पहिल्या षटक नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बराच काळ थांबले आणि षटक क्रमांक 2 वरती ज्यावेळेस स्ट्राईक मिळाली त्यावेळेस मात्र आत्मविश्वास मिळाला अक्षयच्या बॅटिंगना आणि त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुल झालाय. 2 धावांसाठी रिव्हर्स अटेम्प्ट आपण पाहिलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स फसला प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अगदी चेंडून क्षेत्ररक्षक शोधला आणि त्याच्या हातामध्ये बॉल विसावला. पहिला झटका बसतोय, पहिला धक्का टीम घाटदरे संघाला लागतोय आणि हा खेळाडू किशोर सोळसकर यांचा खेळ थांबवण्यामध्ये रजत शहा यांना मिळते सफलता.
फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टीप लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र बनतोय प्रेक्षक, 4 धावांसाठी चौकार येतोय. अशा कॅच मात्र तुम्हाला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. अवघड कॅच देखील तुम्ही कन्व्हर्ट करून संघाला योगदान देणं गरजेचं आहे आणि हे कॅच महत्वाचे आहेत. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. घ्या कॅच, जिंका मॅच. लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली थोडीशी. रजत यांनी ती संधी उपलब्ध करून दिली होती. त्यावेळेस सल्ला लॉंग ऑफ मध्ये स्ट्रोक आहे, गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय, प्रोटेक्शन मिळालंय. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. 29 रन स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना. हो, क्लीन बोल्ड. या ओव्हर मधली दुसरी महत्वाची सफलता मिळते. रजत शहा यांचा एक मॅजिकल बॉल मैदानाच्या आतमध्ये अक्रॉस द बॅट आले, भरपूर सफल झाले होते बाहेर आणि त्यानंतर ऑन साइडला बॉल खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र हळूवार टप्पा पडल्यानंतर स्विंग ओढणारा मिळाला आणि रजत शहा यांची एक मॅजिकल डिलिव्हरी, दुसरी ओव्हर मध्ये दुसरी सफलता. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि बॅटिंग मार्क वरती जर आता विचार केला तर बॅट्समन सज्ज होत आहे. ऑलराऊंडर खेळाडू, घाटदरीचा सुपरस्टार अर्थात निखिल सोळसकर. समोर रजत यांनी देखील आशेच्या किरण निश्चित खंडाळा संघाच्या पाठीराख्यांमध्ये जागा केलाय. 2 विकेटनं निश्चित खंडाळा संघाच्या डगआउट मध्ये उत्साह आलेला आहे. हो, यावेळेस स्ट्रोक हवेमध्ये गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय, बॉल गॅप मधून चाललाय, फरार होईल, सीमारेषेच्या पलीकडे येईल निखिलचा ब्रँडेड हिट, चौकार. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो 33 या धावसंख्येवरती. 33 रन्स ऑन बोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता इथून पुढे षटक क्रमांक 3 साठी असेल अभि धायगुडे, समोर अक्षय वाठारकर. या पहिल्या षटकाचा विचार केला तर संपूर्ण षटकाचे 6चे 6 बॉल अक्षय वाठारकरनं फेस केले, 21 धावा बनवल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये जर विचार केला तर 2 चौकार आले. टॉस साठी या नेक्स्ट मॅच टीम चांबळी आणि टीम पाडेगाव. एका बाजूला फलटण तालुक्यातली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला चांबळी संघ. या 2 संघांमधली जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत. हो, प्लॅन मिस, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. 34 धावा धावफलकावरती लागतायत. अक्षय वाठारकर बॅटिंग मार्क वरती आहे सज्ज. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी बॉल, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. 2 लगातारचे वाईट बॉल आलेले आहेत. यानंतरची मॅच देखील तितकीच जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ तितकेच मातब्बर संघ आहेत. चांबळी पुरंदर तालुक्यातली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पाडेगाव हा संघ फलटण. यावेळेचा स्ट्रोक पहा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अक्षय वाठारकरचा आसमानी फटका. ये ना मूरत देखते है ना सूरत देखते है, ये तो बस टीम की जरूरत देखते है.
यावेळेस कमबॅक केलं गेलंय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. टॉस केला जातो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आपण पाहतो एका बाजूला चांबळी अर्थात पुरंदर तालुक्यातला संघ आहे. कॅप्टन बशीर उपस्थित आहे. त्यासोबत पाडेगाव संघाचे निलेश मोहिते या खेळाडूंच्या माध्यमातून टॉस केला जातोय. इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला. त्यानंतर पंचांनी नो बॉल कळवलाय. पुढचा बॉल फ्री हिटचा. क्या फ्री हिट की गेंद को बनाएंगे अक्षय वाठारकर. सुपर हिट. नो +2. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू, सुपर हिट करण्याची संधी. फ्री हिटच्या चेंडूवरती देखील ऑन साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय. 2 धावांसाठी मिस्टॅम स्ट्रोक आलाय आणि 2 धावांच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचतो 46 या धावसंख्येवरती. 46 रन. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. सामना सोपा करण्याचा प्रयत्न किंवा हो यावेळेस पुन्हा एकदा पहा प्लेयर मिस झालेत किंवा ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा आहे. परंतु याही वेळेस मात्र चांगल्या पद्धतीने बॉल हाताळलाय. 57 करायचं ना. इथून पुढे 11 धावांची गरज आहे घाटदारी संघाला मॅच जिंकण्यासाठी. हा चेंडू बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक कॅच छोड दिया बॉल. कॅच फसला. मॅच फसली. 2 कॅच अक्षय वाठारकरला, 2 जीवनदान आणि तिथून पुढे मात्र मॅच संपूर्ण कन्वर्ट होईल का? कारण ज्या प्रकारे आपण पाहतो कॅच महत्वाचे आहेत आणि इझी कॅच जर कॅच सुटले तर मात्र संपूर्ण संघाचा कॉन्फिडन्स मात्र कमी होत असतो. ओहो, चलो पे चढ़का हुआ नमक. घुटना टेक. सिक्सर देख. आसमानी टोला, आसमानी प्रहार, जबरदस्त षटकार. चांबळी संघ टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात बॉलिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न फसलाय. हा सर. ज्या पद्धतीने आपण पाहतोय षटकारांसाठी देखील कॅश प्राइज आहे. हॉटेल जिव्हाळाचे ओनर संतोषजी लोकरे सर, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटवरती आणि खेळाडूंवरती खूप प्रेम केलं जातं. निश्चित कुठली टुर्नामेंट असू द्या त्यांच्या पाठीमागे खेळाडूंच्या उभं राहण्याचं काम संतोष लोकरे सर करत असतात. त्याच पद्धतीने अखंड वाईचे संस्थापक निलेश भोसले बावधन यांचं देखील या टुर्नामेंटवरती युट्यूबच्या माध्यमातून लक्ष आहे. असे सगळे क्रीडा रसिक ज्यांच्या माध्यमातून निश्चित खेळाडूंना एक हुरूप येतो, एक प्रोत्साहन मिळत असतं, पाठबळ मिळत असतं आणि म्हणूनच ह्या स्पर्धा यशस्वी होत आहेत. चार धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. अगदी यावेळेसचा स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातील डिक्लेरेशन झोन मधल्या आणि जो काही सामना होता तो पहिल्या ओव्हरमध्ये संपूर्ण मुका करण्याचं किंवा पहिल्याच ओव्हरमध्ये हवा काढून घालण्याचं काम कोणी केलं असेल तर तो खेळाडू आहे अक्षय वाठारकर. आयकॉन प्लेअरला आयकॉनिक साजेशी कामगिरी. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. पुन्हा एकदा पहा लेझी फिल्डिंग. लढणं गरजेचं आहे. मॅच जिंकू कोणी मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये अधिराज्य करणं गरजेचं आहे.
आडवा बॅटनं ऑन साईडला स्ट्रोक खेळला आहे. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, मिस फील्ड आणि 4 धावांच्या साथीनं पहिल्या सेमीफायनल मधून हा संघ क्वालिफाय होतोय. अर्थात मेगा फायनल साठी टीम घाटदरे कॉंग्रॅच्युलेशन्स. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ घाटदरे, विघ्नहर्ता घाटदरे या संघाचं मनापासूनचं अभिनंदन. आणि टीम खंडाळा, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये कडवी लढत दिलीत. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खास करून एका आयकॉनवरती हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता आणि पर्सनल 40 धावांची महत्वाची कामगिरी अक्षय वाठारकरची आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये अक्षय वाठारकरच्या बॅट मधून आले 3 षटकार.